Hello friends, I am Mani Dole. I welcome in Purnata coaching classes. Today we are going to study punctuation marks part 2. विराम चिन्ह. ओके, punctuation marks पहिला पार्ट आपण गेल्या लास्ट पार्ट जे होता त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला एक बॉक्स दिला होता है ना, चार्ट दिला होता, चार्ट समजून भी सांगितला होता. ते व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिलं पाहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज देअर, पार्ट 2. आता याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्कचा लास्ट एक पार्ट म्हणजे कॅपिटल लेटर्स बद्दल सांगणार आहे मी आणि नेक्स्ट वाक्य करणार होतो पण. ओके, पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ पहा. कॅपिटल लेटर्स पहिल्या लिपीतील मोठी अक्षरे. तर इथं वाक्य काय रूल्स लिहिले आहेत. वाक्यातील पहिले अक्षर जे आहे काय असते, कॅपिटल काढायचं. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जे पहिलं अक्षर असते त्या पहिल्या अक्षरामधलं जे पहिलं लेटर असते ते कसं पाहिजे, कॅपिटल. ओके. त्यानंतर विशेष नामाचा पहिला अक्षर कॅपिटल. सर्वांना माहिती आहे विशेष नाम जसं नाव असते कोणाचं है ना, अजय, विजय. आता गणेश आहे, गणेश हे जी आहे हे फर्स्ट लेटर आहे, कॅपिटल आहे. रमेशचा आर आहे, फर्स्ट लेटर आहे, कॅपिटल आहे. नेक्स्ट आता आय हे सर्वनाम नेहमी कॅपिटल असते. आय ला स्मॉल मध्ये आय असं लिहायचं का, नाही, कधी पण कॅपिटल घ्यायचं असते. ओके. आता नेक्स्ट आहे अवतरण चिन्हांच्या पहिल्या शब्दातील अक्षर. अवतरण चिन्ह तुम्हाला सांगितलेलं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. ओके. जसं अजय सेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे अजय सेड, अजय म्हणाला, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. ओके. तर हे जे आय एम अ बॉय आहे हे काय स्टेटमेंट आहे अजयचं. ओके. जे स्टेटमेंट येते त्याच्यातलं पहिलं जे अक्षर असते, ठीक आहे, पहिलं अक्षर म्हणा, पहिल्या वर्डचं पहिलं अक्षर ते कॅपिटल मध्ये असते. ओके. नेक्स्ट आहे शहरे, पर्वत, नद्या, समुद्र, देश. जसं आता इंडिया आहे हे ना, समुद्र म्हणजे काय, जसं अरेबियन ओशनचं ए कॅपिटल. नद्या आहे, रिव्हरचं नाव आहे गंगा, गोदावरी, जी कॅपिटल. पर्वत आहे, माउंटेन आहे, माउंट एव्हरेस्ट है ना, एम कॅपिटल. शहरामधलं नांदेड आहे, एन कॅपिटल. नेक्स्ट देवी गॉडेस आहे, सरस्वती असेल, एस कॅपिटल. देवता आहे लॉर्ड विष्णू, एल कॅपिटल. विष्णूचं व्ही कॅपिटल. वार आहे, संडे आहे, एस कॅपिटल. महिने मंथ मध्ये फेब्रुवारी, मार्च, एनिथिंग फर्स्ट लेटर मस्ट बी कॅपिटल. उत्सव आहे, फेस्टिवल, जसं पाडवा, गुढीपाडवा है ना, जी कॅपिटल. गणेश उत्सव, जी कॅपिटल. याचं पहिलं अक्षर कॅपिटल आहे. ओके. नेक्स्ट आहे शब्दांचे संक्षिप्त रूप वापरण्यासाठी. संक्षिप्त म्हणजे शॉर्ट. जसं आता बघा BA, ठीक आहे, BA म्हणजे काय, बॅचलर ऑफ आर्ट्स, हे डिग्री आहे. देन MA मास्टर ऑफ आर्ट्स. SSC म्हणजे 10वीला म्हणतात. ओके. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. त्याला हे आपण हे जे डॉट मारले, फुल स्टॉप, आणि हे जे असतात हे कॅपिटल लेटर आहेत बघा, B आणि A. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी आपण कॅपिटल लेटरचा वापर करतो. आता नेक्स्ट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. ओके. युट्यूब ॲज वेल ॲज माय स्टुडंट्स. नाउ लुक ॲट द बोर्ड केअरफुली. द फर्स्ट सेंटेन्स, पहिला वाक्य आहे, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आता हे परीक्षेला वाक्य येते, 9वी 10वीच्यांना कंपल्सरी वाक्य येते, त्यामुळे लक्ष देऊन पहा. तर बघा पहिलं अक्षर आय आहे, स्मॉल मध्ये आहे, तर आपल्याला काय लिहायचं रे, कॅपिटल मध्ये लिहायचं. ओके. आता हे डोंट आहे, डोंट मध्ये बघा तुम्हाला मी कॉन्ट्रॅक्शन सांगितले होते, बरोबर आहे, 8वीला कॉन्ट्रॅक्शन होते. तर आता हे डोंट आहे, याचं काय येणार आहे, इथं ॲपॉस्ट्रॉफी येणार आणि टी येणार आहे ना, हे झालं कॉन्ट्रॅक्शन याचं डोंट. नंतर आहे विशला विशच ठेवायचं ऍज इट इज. जिथं आपल्याला कळते वाटते विराम चिन्हाचा वापर होतो तिथं आपण लावायचं TO2, हे टॉक अबाउट इट. आता सर्वात महत्वाचं काय करायचं मुलांनो, लक्ष द्या, हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे कंप्लेंट, याला अंडरलाईन करा म्हणजे तुम्हाला कळते. आणि हे काय आहे, हे रिपोर्टर आहे. आता समजा हे रिपोर्टिंग करणारा स्वीपर बॉय. स्वीपर बॉय म्हणजे झाडू मारणारा. जसं 9वीच्या तुमच्या इंग्लिशच्या याच्यामध्ये हे लेसन आहे. ठीक आहे. तर तुम्ही लक्ष द्या, स्वीपर बॉय. आता तुम्हाला बघा स्वीपर आणि बॉय है ना, याच्यामध्ये काय लागणार आहे, हायपन लागणार आहे. तुम्हाला मी काल पार्ट 1 मध्ये सांगितलेलं आहे. तर आता काय काय होणार आहे, आता उलट जायचं. आता ज्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये बघा वाक्य, आता हे उलट वाक्य आहे. ठीक आहे. एक वाक्य घेतलं होतं मी असं, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. आता हे मेन स्टेटमेंट हे आहे ना, स्टेटमेंट कोण केली, स्टेटमेंट करणारा कोण होता, स्वीपर बॉय. तर स्वीपर बॉयने कंप्लेंट केलेली आहे, तक्रार केली आहे, आय डोंट विश टू, मला ह्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्याच्यामुळे काय करायचं, मी आय कॅपिटल काढला, डोंटला ही आणि ॲपॉस्ट्रॉफ लावलं, विश टू टॉक अबाउट इट. आता मी इथं रुकलो का, रिपोर्टिंग वर्बच्या या साईडला काय असते, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा राहते. काय, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे आपण इथं काय करायचं, ह्या स्टेटमेंटला नेहमी काय करायचं, ही स्टेटमेंट आहे पूर्ण, त्याच्यामुळे याला काय कॉमा इन्व्हर्टेड कॉमच्या फॉर्म मध्ये लावायचं. लक्षात आलं. आणि हे जे आहे रिपोर्टिंग वर्ब, आता हे जशाल तसं लिहायचं रिपोर्टिंग वर्ब, याला काही करायची गरज नाही. आणि हे द स्वीपर बॉय आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय ते सांगतो तुम्हाला, स्वीपर. ओके. आता हे बॉय, स्वीपर बॉय म्हणजे 2 शब्द आहेत, त्याला अलग दाखवण्यासाठी आपण हायपन वापरता है ना, फुल स्टॉप. आलं लक्षात. आता याला वाचायचं कसं, लक्ष द्या पूर्ण.
द स्वीपर बॉय, उलट वाक्य हा इनडायरेक्ट स्पीचचं. द स्वीपर बॉय कंप्लेंड, काय कंप्लेंट केला त्यानं, त्याचं स्टेटमेंट आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. या पद्धतीने आपल्याला वाक्य करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर हे क्वेश्चन नाही, हे फक्त काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे याला आपल्याला क्वेश्चन लावता आला नाही. फक्त आपण त्याला काय केलं, द स्वीपर बॉय कंप्लेंटच्या नंतर कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि ह्याला क्लोज करून टाकलं. आता नेक्स्ट वाक्य आहे व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज. आता याच्यामध्ये बघा पहिला स्मॉल आहे, त्याला काय करा कॅपिटल काढा, है ना, डब्ल्यू ला कॅपिटल काढा. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य बघा व्हॉट अ हंबल. व्हॉट अ हंबल म्हणजे काय, एक्सक्लामेटरी, उद्गारवाचक आहे. ओके, अतिशयोक्ती भावना व्यक्त केलेली आहे, म्हणजे आपल्याला कळाले उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लामेटरी, म्हणजे त्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आपल्याला द्यायचा आहे. व्हॉट अ हंबल मॅन. आता करेक्शन कुठं करायचं पहा, डॉक्टरला डॉक्टरच येणार आहे. ठीक आहे, स्मॉल डी असलं तर कॅपिटल करत होतो. आणि मेन म्हणजे स्टीफनचं हे जे यस आहे हे काय करायचं, कॅपिटल करायचं. नाव आहे ना, हॉकिंगचं एच कॅपिटल करा. आणि नंतर अजून हे जे ई आहे, इजच्या नंतर आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क द्यायचा. ओके, या पद्धतीने हे झालं. नेक्स्ट आहे हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. आता याच्यामध्ये हे डब्ल्यू ला हे ऍज इट इज करा. आपल्याला कुठं करायचं चेंज, WHO म्हणजे हु न प्रश्न बनलेला आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला लास्टला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर. मला करेक्शन कुठं वाटलं, कुठंच वाटलं नाही. हा, आता या ठिकाणी करेक्शन येणार आहे. कुठं, हे मॅन्स येणार नाही. मॅन्स म्हणजे आता इथं आपल्याला वरी काय लावायचं, ॲपॅस्ट्रॉप लावायचं. काय लावायचं, मॅन्स. तुम्हाला षष्टी प्रत्यय सांगितलेला आहे साथीचे. जसं मॅन्स म्हणजे माणसाची पगार, हे मॅन्स म्हणल्यावर तसं होणार नाही. म्हणजे इथं ॲपॅस्ट्रॉफी लावा, यस करा आणि सॅलरीला सॅलरी लिहा आणि लास्टला तुम्हाला काय द्यायचं, क्वेश्चन मार्क द्यायचं. का, कारण की हुन चालू झालेला आहे, प्रश्न बनलेला आहे. त्यानंतर हे बघा आय सेड टू हर आय कांट स्टे विथ यू टू नाईट. आता हे तुम्हाला माहिती आहे, सोपं वाक्य खूप. हे काय रिपोर्टिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा लिहा. ठीक आहे. आता एक पार्ट चुकला, काय, हे पूर्ण घ्यायचं पहिलं. ठीक आहे. आता मी काय केलं, गडबडीत मी सेड पाहिलं, पण तुम्हाला काय करायचं, आय सेड टू हर इथपर्यंत घ्यायचं. आता याच्यानंतर जे स्टेटमेंट चालू व्हायले आय पासून, त्या स्टेटमेंटला आपल्याला कशामध्ये घ्यायचं, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि स्टेटमेंट लिहा. आणि स्टेटमेंट मध्ये काय करायचं, पहिलं अक्षर जे आहे इथं स्मॉल दिलंय, तुम्हाला काय करायचं कॅपिटल. आणि कांट आहे ना, कॉन्ट्रॅक्शन घ्यायचं, ॲपॉस्ट्रॉफी लावा. बाकी स्टेला स्टे येणार, विथ यू आणि टू नाईटला टू नाईट. ओके, फुल स्टॉप द्यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं आहे इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, फुल स्टॉप देऊन या पद्धतीने वाक्य करायचं. हे परीक्षेला येते 9वी 10वीच्या. त्यानंतर इज दॅट सो. आता बघा ना, पहिला रिपोर्टिंग वर अंडरलाईन केला, आपल्याला समजलं वाक्य उलट आलेलं आहे. मिस्टर श्रीवास्तवा सेड इज दॅट सो. आता इज म्हणजे काय, सुरुवातीला जेव्हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स येते ते असते प्रश्न. मग इज दॅट सो ला आपण काय करा, लिहायचं इज, आय कॅपिटल काढा, दॅट सो. ठीक आहे. आणि ह्याला काय करा, क्वेश्चन मार्क देऊन टाका. ओके. आता हे झालं स्टेटमेंट. आता स्टेटमेंटला आपल्याला कशामध्ये टाकायचं असते, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. ठीक आहे, हे झालं स्टेटमेंट. नंतर काय, सेडला सेडच येणार आहे. आता इथं कॉमा लावता येते का खाली, आपल्याला नाही लावता येत. का, कारण क्वेश्चन मार्क असल्यामुळं. आणि इकडे काय करायचं, मिसेस, मिसेसचं यम कॅपिटल काढा आणि श्रीवास्तवाचं पहिलं यस आहे ना कॅपिटल काढा. तर या पद्धतीने आपल्याला एक फुल स्टॉप देऊन एंड करा. हे झालं वाक्य. आता लास्ट वाक्य आहे. आता याच्यामध्ये रामलाल सेड कम विथ मी. आता रामलालनं वाक्य म्हणलेले आहेत. पहिलं वाक्याचं स्टेटमेंट एवढं आहे, माझ्यासोबत आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय, आय विल टेक यू टू स्कूल, मी तुला शाळेत घेऊन जातो. म्हणजे रामलालनं 2 वाक्य म्हणलेत. आता पोरं कन्फ्युज होतात, कसं करायचं, इथं लक्ष द्या व्यवस्थित. आता रामलालला रामलाल लिहा, मग सेडला सेडच लिहा. आता इथं कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा सांगितलेलं आहे. आता पहिलं स्टेटमेंट आहे कम, कमचं सी कॅपिटल काढा, कम विथ मी. आता इथं काय करा, फुल स्टॉप मारा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाक्य लिहा जशाला तसं, आणि पहिलं अक्षर कॅपिटल दिलेलंच आहे, काही गरज नाही. आय विल टेक यू टू स्कूल. आणि शेवटी काय करा, फुल स्टॉप मारा आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा सेंटेन्स. ते या पद्धतीने करायचं. राहिलेलं वाक्य अजून मी नंतर घेणार आहे. तर लक्षात आलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.